संघर्ष, वेदना आणि दुःख यांचा त्रिवेणी संगम जर का कुठे बघायचा असेल तो पण दुर्दैवी त्रिवेणी संगम तो म्हणजे बंजारा समाज। बंजारा समाज आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तांड्याची हीच परिस्थिती आहे। हजारो लोक त्या ठिकाणी ऊसतोड क्षेत्रामध्ये जातात आणि त्या ठिकाणी सर्पदंशाने असेल, अपघाताने असेल किंवा इतर कारणाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो। मृत्यू एकाचा होतो, परंतु त्याच्या परिवाराचा जे वेदना, जे दुःख, जो संघर्ष भोगावा लागतो तो इतिहास, ते दुर्दैवी इतिहास, तो दुर्दैवी त्या ठिकाणी आजची जे वर्तमान स्थिती त्यांची परिस्थिती आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आज मी या ठिकाणी मालखेडा गावात आहे। मालखेडा गावामध्ये आपल्या चंदाताईंच्या घराजवळ मी आज आलेलो आहे। आज ही दुर्दैवी कहाणी ज्यावेळेला मी त्यांच्याकडनं ऐकत होतो त्यावेळेला अक्षरशः मन हेलावत होतं। काय दोष त्या लहान मुलांचा, त्यांचा शिक्षणासाठी असलेला त्यांचा तो संघर्ष, आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्या परिवाराचा संघर्ष, त्या आजींच्या डोळ्यात अश्रूंचा वास्तवतेचा संघर्ष आज आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत। आपण मालखेडा गावातील चंदा आजींच्या घरांजवळ आलेलो आहोत। त्यांची ती दुर्दैवी कहाणी आपल्याला ऐकायची आणि ही एकट्या चंदा आजीची कहाणी नाही आहे, तर ही महाराष्ट्रातल्या शेकडो हजारो तांड्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या परिवाराची ही कहाणी आहे। आणि ही कहाणी बदलण्यासाठी आपल्याला पेटायचं आहे आरक्षणासाठी, आपल्याला हक्काचं आरक्षण पाहिजे आहे। लोकूर समितीच्या अध्याय 3 मध्ये जो त्या ठिकाणी निर्णय दिलेला होता की आर्थिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मागासलेपणा असलेला हा समाज आहे आणि तो असा असलेला पाहिजे आणि तो समाज शेड्यूल ट्राईब मध्ये कसा येतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। ऊसतोड क्षेत्रामध्ये हजारो कामगार काम करतायत, लाखो कामगार काम करतायत। हे का करतायत? कारण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत म्हणून, आणि आपला जीव गमवतायत। हा संघर्ष, ही वेदना आज मी तुमच्या समोर मांडली। चला आपण चंदा आजींच्या घराकडे जाऊया। आयुष्याच्या वेलीवर एखादी कळी ज्या वेळेला उमलते ना मित्रांनो, तेव्हा तिला असं वाटतं की मी संपूर्ण जगाला सुगंध देणार, पण त्याच वेलीवर, त्याच कळीवर ज्या वेळेला जबाबदारीचा संघर्ष येतो, जो माझ्या या लहानशा पवनवर आलेला आहे, त्यावेळेला ती कळी त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली एवढी काय दबते, निशस्त्र होऊन त्या रणांगणामध्ये आपलं शस्त्र खाली ठेवते। म्हणून आज त्याला आरक्षणाचं शस्त्र हवं आहे। माझ्या या पवनला आरक्षणाचं शस्त्र जर का मिळालं ना तर हा शिक्षणामध्ये पुढे जाईल आणि चंदा आजींचं जे भंगलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करेल। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांना न्यायाची भीक नाही तर न्यायाचा हक्क मागतो आहे। लोकूर समितीने, इधाटे समितीने त्या ठिकाणी दिलेल्या न्यायाची त्या ठिकाणी अपेक्षा करतो आहे आणि ती पूर्ण होईल, कारण मी जिवंत पुरावा तुमच्या समोर सादर करतो आहे। आजी जय सेवालाल, पवन जय सेवालाल। बेटा काही है गोटो म्हणजे साठान जाई ते बा मार बूढ़ी बेटा तो बस पानी लेन गया हुआ था, भाई पानी लेन गई, भाटा ऊपर से पक खिसक गो, मैं चल गई, पड़ेगी वो तो वो एक्सपायर है, वो तो एक्सपायर है, ये परपर भी होता है, ये पूरा होता है तो पूरी पूरा होता वर मुडांग वर याडी होता विहिरी पडगी आणि होताच एक्सपायर। बघा मित्रांनो, ज्या वेळेला हे ऊसतोड क्षेत्रामध्ये काम करत होते तेव्हा यांची सूनबाई आणि ही त्यांची लहान मुलं हे त्या ठिकाणी पाणी भरण्याकरता विहिरीजवळ गेले आणि दुर्दैवाने पाय निष्ठून ती त्या ठिकाणी ती या पवनची आई, बघा ह्या मुलाचं छत्र, आईचं क्षेत्र हरवलेलं आहे। स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, ह्या अनुषंगाने पवन आजच त्या ठिकाणी आई विना भिकारी झालेला आहे। हे दुर्दैव आहे। हे पवनचा अश्रू, हे चंदा आजींचा अश्रू सांगताय आणि ह्या अश्रूंची किंमत आपल्याला आता त्या ठिकाणी आरक्षणाच्या दृष्टिकोनातून भरून काढायची आहे। म्हणून आणि दुर्दैव असा आहे मित्रांनो, आता पुढची कहाणी जर का तुम्ही ऐकली तर खरोखर आपल्याला वाटेल की ह्या आजींवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी आहे। पवनचं केवळ आईचं छत्र हरवलेलं नाही आहे। ऊसतोड क्षेत्रामध्ये केवळ पवनचं आईचं छत्र हरवलं नाही तर पवनच्या वडिलांचं सुद्धा छत्र हरवलं आहे। का? कशासाठी? कारण आईचं छत्र हरवल्यानंतर आर्थिक दृष्टिकोनातून हा परिवार त्या ठिकाणी अत्यंत भंगलेल्या अवस्थेत होता। पवनच्या शिक्षणाची त्या ठिकाणी भविष्याचा प्रश्न, पवनचा सामाजिक
पवनला पुढे सामाजिक क्षेत्रात कसा त्या ठिकाणी उंचावेल हा प्रश्न त्या वडिलांसमोर भेडसावत होता. मित्रांनो, वडिलांनी नियतीसमोर हात टेकले आणि पवनचे वडील दुर्दैवाने ह्या जगातून निघून गेले. बघा, हा संघर्ष केवळ एका मालखेडा तांड्याचा नाही आहे. हा संघर्ष महाराष्ट्रातील हजारो तांड्यांचा आहे आणि हा संघर्ष आता कुठेतरी थांबायला हवा, कारण आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. पवनचे अश्रू सांगतायत की आम्हाला न्याय हवाय, चंदा आजींचे अश्रू सांगतायत की आम्हाला न्याय हवाय, आणि ही वास्तविकता आहे. ही वास्तविकता आहे मित्रांनो. प्रत्येक तांड्यामध्ये तुम्हाला हजारो पवन सापडतील, प्रत्येक तांड्यांमध्ये तुम्हाला शेकडो त्या ठिकाणी चंदा आजी सापडतील. मित्रांनो, त्यांना न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्ही न्याय केवळ हवेत तीर मारत नाहीये, तर आम्ही ह्या समितींचा अहवाल घेऊन चालतो आहे. या समितीने जे केंद्र सरकारने या समिती सांगितले, या समितींचा अहवाल घेऊन आम्ही त्या ठिकाणी चालतो आहे. लोकूर समिती असेल, इधाटे समिती असेल, रेणके आयोग असतील, ह्या समितींचा अहवाल आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे त्या ठिकाणी निर्णय, या सगळ्यांच्या हिच्यावर आम्ही चालतोय मित्रांनो. म्हणून पुढे काय झालं ते आपण चंदाजींच्याच मुखातून ऐकूया. वर मुडांक काही हो वर मुडांग बा भाई मरगी पजू संतापे भावर बाबी मरगो पोऱ्या पोऱ्या मरो जेर बादे मार घरेर मन क्या बी मरगो संतापे. बघा, मी जे कोणी आरक्षण देत असतील ना, त्यांच्यासमोर हा जिवंत अश्रूंचा पुरावा मानतो. यांच्या अश्रूंना आपल्याला किंमत द्यायची आहे आणि हे हक्क मागताय. केवळ हक्कच नाही, तर आता यांच्या अश्रू सुद्धा न्याय मागताय. मित्रांनो, अश्रू सुद्धा न्याय मागताय. हे कुठपर्यंत आपण सहन करायचं आहे? आपल्याकडे सर्व समितींचा अहवाल आहे, प्रत्येक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, आणि एवढं असूनही जर का हा संघर्ष बंजारा समाजाच्या जर का माथी लागलेला असेल ना, तर असे हजारो पवन, लाखो पवन त्या ठिकाणी आई विना भिकारी आणि बापा विना भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे दुःख आपल्याला जाणून आपल्याही डोळ्यात अश्रू येत आहेत, तर ह्या आजींच्या मनामध्ये काय बीतत असेल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हा विचार आपण आता महाराष्ट्राला करायला लावणार आहे. हा विचार आपण संपूर्ण भारताला करायला लावणार आहे. 23 कोटी बंजारा समाज संपूर्ण भारतामध्ये राहतो आहे. सगळ्या तांड्यांची हीच परिस्थिती आहे. याला कुठे आता तरी न्याय पाहिजे, याला कुठेतरी न्याय पाहिजे. सरकार हो, तुमच्यासमोर आम्ही न्यायाची त्या ठिकाणी अपेक्षा करतो आहे. आणि म्हणून या आजींच्या अश्रूंना किंमत आम्हाला हवी आहे. या मालखेडातील या सर्व आमच्या या परिवारातील लोकांच्या अश्रूंना आम्हाला त्या ठिकाणी ती किंमत हवी आहे. म्हणून आजी, ये पवनेर शिक्षण अब कहीं चाल रही है? कई शाळा नाक मेली कुणशे वर्ग में जाओ? चौथी में जी. तो ना आई पप्पा आठवण आवजे की बघा, त्याचे आई आणि त्यांचे वडील ह्या वयामध्ये आठवणीत आहे. ह्या वयामध्ये त्याचं पितृछत्र, आईचं छत्र हरवलं आहे. मित्रांनो, आपण केवळ मोर्चे काढावेत, नक्कीच काढावेत, आंदोलन करावी, नक्कीच करावे, आणि ह्या सगळ्यातून जर का खरा जिवंत पुरावा आपल्याला कुठे बघायचा असेल ना, तर मी माझ्या सगळ्या आंदोलनकारी मित्रांना, सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या कायदे तज्ञांना एकच सांगेल, तांड्यांमध्ये प्रवास करा. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण चंदा आजींची व्यथा ऐकली, त्याच मालखेडा तांड्यामध्ये आमच्या पिंटू भाऊंची व्यथा अगदी तशीच आहे. आणि पिंटू भाऊंचीच नाही, तर ह्या महाराष्ट्रातील हजारो तांड्यांमधली व्यथा ही तशीच आहे. पिंटू भाऊंची पत्नी हातात कोयता घेऊन ज्या वेळेला ऊसाच्या शेतामध्ये ऊस कापत होती ना, तिथे तिला काय झालं, जीव कासावीस झाला आणि प्राण तडफडून त्या ठिकाणी आमच्या त्या बहिणीच्या शरीरातून निघून गेला. ही व्यथा आहे आणि ही कथेच्या स्वरूपात नाहीये, तर ही वास्तविकतेच्या स्वरूपात आहे. ही वास्तविकता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तांड्यामधली आहे आणि म्हणून आम्हाला आता न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही हे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण आहे की इथे हे कोणी काही ऍक्टर नाही आहे, तर हे रिअल जीवनामधले संघर्ष करणारे त्या ठिकाणी व्यक्ती आहेत. चंदा आजी संघर्ष करताय, पिंटू भाऊ संघर्ष करताय, आणि या तांड्यांमधील असे अनेक लोक त्या ठिकाणी संघर्ष करताय.
आमच्या या स्वप्नीलची आई निघून गेली. ह्या स्वप्नीलचं स्वप्न कसं पूर्ण होणार? आमच्या या चेतनची चेतना निघून गेली. जी आई रूपी चेतना होती मित्रांनो, ती निघून गेली. ते स्वप्न कसं पूर्ण होणार? ती चेतना कशी परत मिळणार? नाही मिळू शकत. परंतु आता एक मार्ग, एक आशेचा किरण दिसतोय, तो म्हणजे आरक्षणाचा. यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून हे ज्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रामधल्या आरक्षणामधील असेल, सामाजिक क्षेत्रातल्या आरक्षणामधील असेल, त्या अनुषंगाने स्वतःची गती उंचावतील आणि शिकून सवरून मोठे साहेब बनतील ना, त्यावेळेला आमच्या ताईंचं स्वप्न, आमच्या ताईंचा आत्माला चिरशांती लाभेल. आणि या शांती करता, चिरशांती करता, आमच्या ताईच्या आत्म्याच्या चिरशांती करता आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हवं आहे. हा जिवंत पुरावा आहे. लोकूर समितीचा अहवालामधला अध्याय 3 मधला हा जिवंत पुरावा आहे. रेणके आयोगाच्या शिफारशीमधला 2008च्या हा जिवंत पुरावा आहे. इधाटे आयोगाच्या शिफारशीमधला हा जिवंत पुरावा आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणामधील जजमेंटमधील हा जिवंत पुरावा आहे. माणूस निघून गेला, परंतु हा पुरावा जिवंत आहे. आणि हा जिवंत पुरावा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आम्ही दाखवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. पिंटू भाऊ, काय झालं होतं त्यावेळेला? काय हवं होतं त्यांना? एकदम अचानक गाडी भरून घेतो. अचानक गाडी में म्हणलं बहीण काही नेमका मला अचानक डाटतो आहे. आणि अचानकच बहीण काही येऊन काही नाही प्रॉब्लेम. परपरा बी होतं येते, बरोबर खेती मुकून येते, घर येते. बघा, ज्या वेळेला हे गाडी भरत होते, आमच्या ताई शेतामध्ये होत्या. तिथेच त्यांचा जीव कासावीस झाला. पाण्याने असेल, उन्हाने असेल, थंडीने असेल, तो जीव कासावीस झाला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मावळले. मित्रा, घरीही नाही तर दुसऱ्याच्या शेतामध्ये ऊस तोड्याला आमचे लोक त्या ठिकाणी परजिल्ह्यात जातात. शेकडो 200,000 किलोमीटरला जातात. तिथे त्यांची प्राणज्योत मावळते. साधी ॲम्ब्युलन्स त्यांना भेटत नाही. मित्रांनो, 2-2, 3-3 दिवस ते निश्चित पडलेलं प्रेत एक बघत असते वाट की कुठेतरी या मृतदेहाला आता अग्निडाग द्या. आणि आमची अपेक्षा आहे, आता हे जरी जिवंत चेहरे तुमच्या समोर दिसत आहेत ना, त्यांचं मन मात्र मेलेलं आहे. ह्या मुलांचं कसं होणार? आमच्या स्वप्नीलचं कसं होणार? आमच्या चेतनचं कसं होणार? आणि हा प्रश्न केवळ स्वप्नील आणि चेतनचं नाही, तर असे हजारो लाखो स्वप्नील आणि चेतन या हिंदुस्थानामध्ये आहेत. बंजारा तांड्यांमध्ये वास्तविकता करताय. आणि 23 कोटी बंजारा समाज आता एकमुखाने मागणी करतोय की आम्ही जिवंत पुरावा घेऊन आलेलो आहे. कागदाचे पुरावे आमच्याकडे खूप आहेत, हजारो पानांचे पुरावे आहेत आम्ही आदिवासी असल्याचा. बनजारा जो वन में जाता है, जो वनवासी होता है, वो रहता है बनजारा. आता यांच्या अश्रू पुसण्याची वेळ आलेली आहे. आता आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही. मला तुमचं घर बघायचंय पिंटू. हे घर याकरता आपण बघतोय, ही वास्तविकता दाखवतोय. ही बिल्डिंग आहे का, अपार्टमेंट आहे का, फ्लॅट आहे का, ते बघून घ्या संपूर्ण महाराष्ट्राने. पिंटू भाऊंचं, आपल्या स्वप्नीलचं, आमच्या चेतनचं घर कसं एकदा बघून घ्या. बघा, बघा, एक छोटीशी झोपडी आहे. ही छोटीशी झोपडी आहे. 10 बाय 5 ची रूम आहे. मी तर म्हणतो 10 बाय 5ही नसेल. एवढ्याशा रूम मध्ये आमचा स्वप्नील, आमचा चेतन त्या ठिकाणी शिक्षणासाठी संघर्ष करतोय. आमचा पिंटू भाऊ त्या ठिकाणी संघर्ष करतोय की माझे मुलं त्या ठिकाणी शिकून मोठे होतील, माझे मुलं प्रगतीचा वेग धरतील. परंतु प्रगतीचा वेग धरण्याकरता आम्हाला साथ आता एसटी आरक्षणाचा पाहिजे. या ठिकाणी मागे आमचे धर्मगुरू, आमचे दैवत, आमचे संत तुम्हाला दिसताय. संत सेवालाल महाराज
त्यांनी एक वचन सांगितलं होतं, जानजो छानजो पचच मानजो. तर मी तुम्हाला दाखवलाय जिवंत पुरावा. जानजो छानजो तुम्हाला स्वप्नील आणि चेतनचा संघर्ष सांगितलाय, पिंटू भाऊंचा संघर्ष सांगितलाय, चंदा आजींचा संघर्ष सांगितलाय, आणि पचच मानजो. आणि त्याच वेळेला आम्हाला ह्या जिवंत पुराव्याच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे. म्हणून प्रत्येक इधाटी आयोग असेल, प्रत्येक आयोग असेल, सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण असेल, आणि हा जिवंत पुरावा तुमच्या माध्यमातून मी दाखवून मी महाराष्ट्र शासनाला त्याचप्रमाणे केंद्र सरकारला विनंती करेल की आपण आता ह्या अश्रूंना न्याय द्यावा आणि वास्तविकतेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर शिफारशीनुसार एससी आणि एसटीचं सब क्लासिफिकेशन करून एसटीचं सब क्लासिफिकेशन करून एसटी ब मध्ये स्वतंत्ररित्या आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. आणि स्वप्नील आणि चेतनला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या शिक्षणामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून देतो आणि थांबतो.